नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेमध्ये आपल्याला आता जबरदस्त ट्विस्ट आणि ट्विस्टच पाहायला मिळणार आहे. हो, सूत्रानुसार आता मालिका लवकरच काही दिवसाचं लीप घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मालिकेमध्ये खरंच लीप वर्षामध्ये असं काय आपल्याला पाहायला मिळणार आहे? खरंच रागिनी आणि कामिनी अनिका यांचे कटकारस्थान कमी दाखवण्यात येणार आहे की जास्त? खरंच कमळीला तिचे वडील आहेत राजन हेच माहिती पडलं का? खरंच राजन आणि गौरी एकत्र आले आहे का? असे जबरदस्त ट्विस्ट आपण मालिकेमध्ये पाहायला आपल्याला सर्वांना मिळणार आहे. म्हणून आता मालिका हे लीप आलेली कमळी मालिका आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असं वाटणार आहे, असं सूत्रांची माहिती आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता कमळीचं शिक्षण पूर्ण झालेलं आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे मात्र आता कमळी आणि ऋषीच्या प्रेमाचं खूप काही अनुभव आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. कमळीचं शिक्षण संपताच ऋषीने कमळीला प्रपोज केलेलं असतं आणि कमळीसुद्धा ऋषीच्या प्रेमात पडलेली असतं असं तिला रिअलाईज झालेलं असतं आणि म्हणून दोघांनी लग्न करण्याचं ठरवलेलं असतं. तर इकडे मात्र आता मालिकेमध्ये रागिनीचं पत्तं कट दाखवण्यात आलेलं आहे. चक्क रागिनीचा मृत्यू झालेला आहे आणि तो कसा झालेला आहे हे तर काही एक मिस्ट्रीच असणार आहे. पण आता रागिनीचं पत्तं या मालिकेमधून कट दाखवलेलं आहे. तर आता इकडे मात्र राजनला ऋषीच्या हुशारीमुळे त्याची गौरी मिळालेली आहे आणि गौरी मिळाल्यानंतर राजनपर्यंत आता ऋषीने स्वतः राजनच कमळीचे वडील आहे हे सत्य आणलेलं आहे. आणि हे सत्य जेव्हा कमळीसमोर येते तेव्हा कमळी चक्क ऋषीच्या प्रेमात पडताना आपल्याला दिसते. तर आता राजन आणि गौरी आणि अन्नपूर्णाच्या आणि नयनताराच्या साथीने त्यांचा साखरपुडासुद्धा झालेला आपल्याला या लीप वर्षामध्ये दाखवण्यात येणार आहे. तर लवकरच त्यांचं लग्न होणार आहे असं आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे मात्र आता अन्नपूर्णा आणि राजन बोलत असतात. तेवढ्यातच आता गौरी बोलते की आई, काय विचार चालू आहे तुमचा दोघांचा? तुम्ही रात्रीसुद्धा जेवण केलं नाही आणि बाबासुद्धा काही बोलत नाही. खरंच काय चालू आहे? त्यावर अन्नपूर्णा बोलते, गौरी, एवढे दिवस झाले गं, आम्ही तुला खूप शोधत होतो आणि देवी आईच्या कृपेने तू आज आम्हाला खूप दिवसापासून याच दिवसावर मिळालेली होती. तुला आठवते ना, मागच्या वर्षी याच दिवशी तू आमच्या घरी आली होती. त्यावर आता लगेच गौरी बोलते, आई, मी हा दिवस कसा विसरू? हा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण याच दिवशी मला माझं सर्व कुटुंब मिळालेलं आहे आणि माझ्या कमळीला तिचे वडील मिळालेले आहे. तेव्हा आता लगेच राजन कमळीला मिठी मारतात आणि बाळा, तुला माहिती आहे का, 18 वर्ष मी एक एक सेकंद कसा काढला आहे गं तुझ्या विना. मात्र आता प्रत्येक सेकंदाला असं वाटते की एका क्षणासाठीही तुला माझ्या नजरेच्या आड करावं नाही. त्यावर आता लगेच तिथं असं यांचं बोलणं चालू असते. तेवढ्यातच तिथं येते कामिनी आणि लगेच अनिका. आता लगेच कामिनी बोलते की, वा राजन वा, तुझं एवढं त्या तुझ्या मुलीवरती प्रेम दाखवत फिरतोय तू, पण माझी मुलगी या जगात नाही आहे याचं तुला थोडंसं सुद्धा दुःख झालेलं नाही आहे. त्यावर आता लगेच अनिका बोलते, खरंच डॅड, मला हे वाटलं नव्हतं की तुम्ही असे वागसाल आमच्यासोबत. त्यावर अन्नपूर्णा बोलते की अनिका, ते तुझे वडील आहे आणि त्यांच्याशी नीट बोल. त्यावर आता लगेच अनिका बोलते, ग्रॅनी आजी, फक्त ग्रॅनी आजी या घरात माझी आहे आणि आजी तू तर बोलूच नको, कारण तू फक्त आणि फक्त या कमळीची आजी आहे. खरंच माझी मॉम गेल्यापासून ना कधी तू मला प्रेमाने जवळ घेतलंय का गं? माझी ग्रॅनी नसती ना तर मी कधीच जगू शकले नाही. असं आता या तिघांचं बोलणं झाल्यावर लगेच आता कामिनी अनिकाला रूममध्ये घेऊन जाते आणि बोलते की काही झालं ना तरी या कमळीचा काटा मला काढावाच लागणार अनिका. त्यावर आता अनिका बोलते, ग्रॅनी, मी किती दिवस सांगते की ही कमळी माझ्या नजरेत खुपते, हिचं काहीतरी कर, नाहीतर आपणच हे घर सोडून जाऊया का? त्यावर आता लगेच कामिनी बोलते, अनिका तू काय बोलते? तुला माहिती आहे ना, या प्रॉपर्टीची राणी बनवण्यासाठी मी काय काय केलं नाही, आणि तू जोपर्यंत या प्रॉपर्टीची राणी बनत नाही ना तोपर्यंत मात्र मी अशी मरणार नाही. तुझी मॉम तर आपल्याला एकट्याला सोडून गेली, पण मी तुला सोडणार नाही बाळा. जोपर्यंत या अन्नपूर्णाची सर्व प्रॉपर्टी आणि अन्नपूर्णाचं कॉलेज तुझ्या नावावरती होत नाही ना तोपर्यंत माझं स्वप्न असं
अपूर्णच राहिलेलं मी मानणार. तर इकडे मात्र आता लगेच अन्नपूर्णा आणि राजांनी निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे कमळीला अन्नपूर्णा कॉलेजचं प्रिन्सिपल बनवण्याचा. तर आता याची भनक त्या अनिका आणि रागिणीला माहितीसुद्धा नसते. तर दुसऱ्या दिवशी आता कमळीला अन्नपूर्णा आजी सांगते की तू ऋषीला घेऊन सरळ कॉलेजमध्ये पोच, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर आता राजन आणि गौरी आणि इकडे अन्नपूर्णा एका गाडीमध्ये आता कॉलेजमध्ये निघतात. तर इकडे आता ऋषी आणि कमळीसुद्धा कॉलेजमध्ये येतात. तेव्हा आता सगळे प्रेससुद्धा तिथं पोहोचलेले असतात. सर्व न्यूजचे जे काही बोलावलेले असतात ते सर्व काही तिथं न्यूज चॅनलवाले पोहोचलेले असतात. तर तेवढ्यातच आता अचानकच अन्नपूर्णा आणि राजन समोर येतात आणि बोलतात की आज मी अन्नपूर्णा महाजन आज तुमच्या सर्वांपुढे एकच घोषणा करतो की आजपासून मी रिटायरमेंट घेते आणि या कॉलेजचा जो काही भार आहे माझी मोठी नात कमळी राजन महाजन सांभाळणार. तेव्हा मात्र आता कमळी आणि ऋषी चकित होऊन जाते. आता ऋषीला तर कमळी चक्क प्रिन्सिपल बनल्यामुळे आनंद होतो आणि गौरीचा आनंदसुद्धा गगनात मावत नव्हता. कारण एवढ्या दिवसाची ज्यामुळे कमळी ज्या सर्व सुखापासून दूर होती, आता एक एक सुख तिला राजन आणि अन्नपूर्णा देत असतात. तेव्हा आता लगेच कमळी बोलते, नाही आजी, मला हे सर्व नाही पाहिजे, मला ना माझं स्वप्न स्वतःच्या जिद्दीवर पूर्ण करायचं आहे. त्या राजन बोलते, बाळा कमळी, तुला हे कॉलेज पुढे न्यायचं आहे. तुला माहिती आहे ना, आजोबांचं हे स्वप्न होतं की या कॉलेजमध्ये खूप काही बदल घडून खूप सारे मुलं आपल्या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करावं आणि आपलं कॉलेज खूप पुढे जावं. त्यावर आता लगेच तुला हा भार सांभाळावं लागणार, असं अन्नपूर्णा बोलते. हेच माझं एक स्वप्न आहे कमळी आणि हे फक्त आणि फक्त तू पूर्ण करू शकतो. तर इकडे आता अनिकासुद्धा हॉलमध्ये टी व्ही बघत असते. तर तेवढ्यातच आता तिला न्यूजमध्ये दिसते की अन्नपूर्णा कॉलेजचं सर्व काही भार म्हणजे प्रिन्सिपल आता होणार आहे, ती म्हणजे कमळी. तेव्हा मात्र आता लगेच इकडे अनिका जोरात ओरडते आणि बोलते, ग्रॅनी ग्रॅनी लवकर इकडे ये, तू बघ तर टी व्हीवर काय आहे. तेव्हा आता लगेच कामिनी लगबगीने असं नातीने आवाज दिल्यावरती लगेच येते टी व्ही समोर आणि टी व्ही बघायला जाते. तर तिच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. कारण एवढ्या दिवसापासून तिने ज्या प्रॉपर्टीजसाठी कोणाचा खून करण्याचा प्रयत्न केला, राजन आणि गौरीचा संसार चक्क उद्ध्वस्त केला, त्यांच्या मुलीचा मारण्याचा प्लॅन कट तिनं रचला, आता ते फक्त अन्नपूर्णा कॉलेज आणि या सर्व प्रॉपर्टीजसाठी. त्यामधली आता एक कळी चक्क कोंबडीच्या हातात जाताना बघून मात्र आता या दोघीच्या पायाखालची जमीनच सरकली. तर आता अनिका जोरात ओरडते आणि बोलते की ग्रॅनी, काहीतरी कर, तुला माहिती आहे एक फूल आता या कोंबडीच्या हातात, एक कळी या कमळीच्या हातात गेलेली आहे आणि ते चक्क माझ्या वडिलांनी दिली. खरंच असं का करतायत ग ग्रॅनी माझ्यासोबत, हे सांग ना. खरंच कधी कधी असं वाटते ना की सुसाईड करावं मला, कारण जे काही होते ना या कमळीच्या चांगल्यासाठीच होते, माझा कोणी विचारच करत नाही ग. त्यावर आता लगेच इकडे कामिनी बोलते की अनिका असं काही बोलू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. अरे बाळा बघ, आता या कमळीला मात्र मी जिवंत ठेवणार नाही, कारण आज या कामिनीची आग मात्र तळपायातून मस्तकात गेली. आता एकच आपलं मिशन की या कमळीला या जगातून फक्त आणि फक्त काढून टाकण्याचं, तिचा मारण्याचा कट आता ह्या दोघी रचतात. तर इकडे मात्र आता सर्व प्रॉपर्टीचे जे काही कागदपत्र असतात अन्नपूर्णा कॉलेजचे, ते सर्व आता राजन आणि अन्नपूर्णाने स्वतः सर्व न्यूज चॅनलच्या समोर आता कमळीच्या हातात दिलेले असतात. तर खरंच प्रेक्षकांनो, आता कमळी ही कॉलेजची जे काही जबाबदारी तिच्यावरती सोपवली आहे ती खरंच चांगल्या प्रकारे पार पडणारच. पण आता या जबाबदारी पार पडताना मात्र आता अनिका आणि कामिनीशी तिला चक्क लढायचं आहे. कारण आता या दोघी तर खूप मोठ्या काळ्या नागिनी असतात आणि तिला चांगलं काम करू देण्यापासून नेहमीच रोखणार. पण खरंच कमळी आता हे काही मोठं मिशन तिच्यासमोर आहे, ते पूर्णत्वास आणणार का? खरंच कामिनी आणि अनिका हे पूर्णत्वास नेऊ देणार का? आता कारण इकडे ऋषीसुद्धा अनिकाचा झालेला नाही आहे, त्यामुळे आता तो कमळीचाच होणार. या मधूनसुद्धा आता अनिका तिचा खूप राग करायला झालेली असते तयार. तर खरंच आता मालिकेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे? इकडे राजन आणि गौरीचा तर सुखी संसार चाललेला असतो आणि त्यांच्या मुलीला सुद्धा खूप सारे म्हणजे जे काही अधिकाराची ती हिस्सेदार असतो तो हिस्सा तिला मिळालेला असतो. तर इकडे मात्र अन्नपूर्णा, राजन आणि गौरी जाम खुश असतात. तर खरंच आता यांच्या खुशीला त्या कामिनीची नजर लागणार का? खरंच आता
कमळी हा भार सांभाळू शकणार का? असे जबरदस्त ट्विस्ट आपण वर्षामध्ये कमळी मालिकेमध्ये पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.